ठाणा पोलीस आयुक्तालयामधील खंडणी विरोधी पथकातील PSI श्री राठोड यांना गोपनीय माहिती मिळाली की थायलंड या देशातून उल्हासनगर येथे काही प्रॉसिक्युशन करण्यासाठी काही महिला तेथे आणलेल्या आहेत। त्यावरनं बातमीदाराच्या खात्री करून ती खात्री झाली असताना तिथं आम्ही रात्री उशिरा सितारा नावाच्या हॉटेलमध्ये सदरचा प्रकार सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग उल्हासनगर येथे सदरचा मुली आणून प्रॉसिक्युशनचा धंदा चालू असल्याची खात्री झाल्याने तेथे आमच्या सर्व खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तेथे रेड केली व रेडमध्ये तेथे एकूण 15 थायलंडवरून आणलेल्या मुली व 23 कस्टमर असे व त्यांच्या मॅनेजर याच्याकडनं 5,27,000 जप्त करण्यात आलेले। सदरची कारवाई ही आमचे पोलीस आयुक्त श्री डुमरे साहेब व तसेच जॉईंट CP सर चव्हाण सर, पोलीस ॲडिशनल CP सर उगले साहेब व DCP पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। सर, ही महिलाचा पासपोर्ट कागदपत्र काय तपासणी करण्यात आलेली आहे, त्यांचा मागचा कोण आहे सांगा, आणि लॉज मालिकचा काय रोल आहे? आता यामध्ये प्राथमिक दर्शनी तेथील मॅनेजर कुलदीप उर्फ पंकज जयराम सिंग व त्याच्याबरोबर 3 लोकांना आम्ही अटक केलेली आहे। त्यांच्या चौकशीमध्ये यातील लॉज मालक तसेच ह्या महिलांना कुणी आणले व इतर सर्व पासपोर्ट त्यांचे व्हेरीफाय करणे बाकी आहे। तर आरोपी यांचा PCR घेतल्यानंतर ही सर्व माहिती उघडकीस येईल। मुख्य आरोपी कोण? आता सध्या मुख्य आरोपी अजून निष्पन्न नाही। यातील मॅनेजर कुलदीप उर्फ पंकज जयराम सिंग हा अटक केलेला आहे। याच्या चौकशीतून मुख्य आरोपी व लॉज मालक यांचा तपास केला जाईल। टोटल थायलंडच्या मुली आहे या सर्व। तर थायलंडवरनं त्यांनी खास प्रॉसिक्युशनसाठी आणल्याचं प्राथमिक दर्शनी तपासात निष्पन्न झाले। त्यांच्याकडे पासपोर्ट वगैरे अजून आता त्याबाबत सर्व तपास होणार आहे। ही आता रेड झालेली आहे, रात्री 1 वाजता ही कायदे प्रोसेस पूर्ण झाली आणि आता यानंतर अटक करून त्यांची हे सर्व माहिती घेतली जाईल। यामध्ये अजून म्हणजे मॅनेजरला अटक केली आहे, त्याला अटक करून PCR घेऊन यातला मुख्य आरोपी कोण आहे किंवा लॉज मालक कोण आहे, या मुलींना कुणी आणलं होतं, हे सर्व तपास यानंतर होणार। आरोपी एकच आहे का सर? सध्या आता मॅनेजर आणि त्याचे 3 जे वॉर्ड बॉय आहेत तिथले अटेंडन्स त्यांना अटक केली। 4 लोक, एकूण 4 लोक।